नमस्कार मैत्रिणो, किचन क्लाउड बाय आशामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज काही नवीन स्पेशल डिश घेऊन आलेले आहे. आज मी घेऊन आलेले आहे गुजराती स्पेशल रगडा पॅटीस. तर चला बनवूया रगडा पॅटीस. बटाट्याला मस्तपैकी उकडून घेतलेले आहे, त्याचे साल काढून त्याला स्मॅश करून घेतलेले आहे. स्मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लोअर आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. हळद, हिंग, तिखट, मीठ घातलेले आहे. थोडंसं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला पॅटीसचा आकार देऊन पॅनमध्ये शॅलो फ्राय करून तळून घेतलेले आहे. आता तळलेल्या त्याच तेलामध्ये आपल्याला थोडासा बारीक चिरलेला कांदा, जिरं घालायचं आहे, अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे, थोडंसं हिंग, हळद, तिखट, मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याच्यामध्ये 4 शिट्या शिजवून घेतलेला आपल्या वाटाणे त्याच्यामध्ये घालायचे आहे. तर तयार आहे आपला रगडा. हा रगडा मस्तपैकी उकळू द्यायचा आहे. त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला सर्वप्रथम रगडा ठेवायचा आहे आणि जे पॅटीस आपण तळून घेतलेले होते ते पॅटीस त्याच्यामध्ये ठेवायची आहे. अलगदच आपल्याला ठेवायची आहे. तर आपल्या त्याच्यामध्ये मस्त चटकदार आणि चवीला तिखट हिरवी चटणी टाकायची आहे त्याच्यावर आणि लगेचच आपल्याला त्याच्यावर इमली चटणी पण टाकायची आहे, आंबट गोड तिखटवाली. तर आपल्या त्याच्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे. तर रेडी आहे गुजराती स्पेशल रगडा पॅटीस. तर मैत्रिणींनो, तर फ्रेंड्स, तर मी उद्या काय नवीन डिश घेऊन येत आहे तर माझ्या ह्या डिशची वाट पहा. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.